नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शक्तिपीठ एक्सप्रेसवे बद्दलचे नवीन अपडेट। मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गाचे काम प्रगती पथावर असून महाराष्ट्राचे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महामार्गांचे काम हे प्रस्तावित आहे। सध्या जर आपण दळणवळणाच्या सुविधात वाढ होण्यासाठीचा विचार केला तर यामध्ये अनेक महामार्ग तसेच मेट्रो, वरळी सी लिंक सारख्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे। त्यातच नुकतेच नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले असून शिर्डी ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर या महामार्गामध्ये नागपूर गोवा द्रुतगती मार्ग अर्थात शक्तिपीठ एक्सप्रेसवे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, हा 760 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून या माध्यमातून राज्यातील तब्बल 11 जिल्हे जोडले जाणार आहेत। या महामार्गामुळे गोवा ते नागपूर हे 21 तासाचे अंतर आहे ते चक्क 8 तासांवर येणार असल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून या एक्सप्रेसवेला शक्तिपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आले आहे। मित्रांनो, या महामार्गाला शक्तिपीठ असे नाव का देण्यात आले आहे, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, नागपूर ते गोवा द्रुतगती या महामार्गामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच तुळजापूरची भवानी आणि पत्रादेवी हे 3 शक्तिपीठ जोडले जाणार असल्यामुळे या महामार्गाला शक्तिपीठ असे नाव देण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, या महामार्गाची एकूण लांबी 760 किलोमीटर असणार असून याची अंदाजे किंमत 75,000 करोड रुपये आहे। आणि हा 6 लेनचा महामार्ग असून यामध्ये राज्यातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी इत्यादी जिल्हे जोडले जाणार आहेत। मित्रांनो, या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा या तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळणार असून यामुळे शहरांमधील व्यापाराला चालना मिळणार आहे। मित्रांनो, या प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे बघूया। शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्याचा MSRDCचा प्रयत्न असून समृद्धी महामार्गानंतर इतर प्रकल्पांचे कामे MSRDCने वेगाने करण्याचे ठरवले आहे। त्यानुसार या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यासाठी गेल्या आठवड्यात निविदा मागवण्यात आली असून ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सल्लागारांची निवड केली जाणार आहे। त्यानंतर सल्लागाराकडून आराखडा तयार करून मंजूर केला जाईल व बांधकामाची निविदा निघेल आणि त्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे। काम पूर्ण होण्यासाठी 5 ते 7 वर्षे लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी 2028 ते 29 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।